नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत केळीचं झटपट तयार होणारं शिखरण. हे शिखरण बनवायला खूप सोपी असते आणि खायला खूप टेस्टी वाटते. कोणत्या भागामध्ये याला केळीचं कालवणही म्हणतात. हे केळीचं कालवण सणासुदीला बनवले जाते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. तर हे केळीचं कालवण कसं बनवायचं हे बघूया. तर चला. केळीचं शिखरण करण्याकरता इथे मी पिकलेली केळी घेतली आहे. इथे चवीकरता आपल्याला आवडीनुसार साखर घ्यायची आहे. इथे विलायची घ्यायची आहे. याचे दाणे काढून आपल्याला थोडीशी साखर घालून याची मिक्सरमध्ये किंवा असंच कुटून बारीक पावडर करून घ्यायची आहे. इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. यामध्ये मी काजू बदाम घेतले आहे. याचे पण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. इथे आपल्याला शिखरणासाठी दूध पाहिजे आहे. हे दूध मी कोमट दूध घेतलेले आहे. खूप जास्त गरमही नाही आहे आणि खूप थंडही नाही आहे. इथे आपण लोखंडी खलबत्ता घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला विलायची कुटून घ्यायची आहे. इथे मी विलायची दाणे काढून घेतलेले आहे. इथे यामध्ये घालून घ्यायचे आपले हे. आणि हे आपले विलायचीचे दाणे छान कुटल्या गेले पाहिजे म्हणून इथे मी थोडीशी साखर घालत आहे. आणि याला मी छान बारीक पूड करून घेते. इथे आपण विलायची पावडर बारीक करून घेतलेली आहे. बघू शकतो याप्रमाणे. आणि इथे आपण केळ्याचे सालं काढून घेतलेले आहे. आता याला आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहे. बारीक बारीक असे पीस करून घ्यायचे आहे. तुम्ही हे मॅशरने पण मॅश करू शकता. हे तुमच्या आवडीप्रमाणे आहे. तुम्ही असे गोलाकार पण करू शकता आणि मॅशरने पण मॅश करू शकता. मी असे बारीक बारीक चिप्स करत आहे. असे मी पूर्ण करून घेते. इथे बघू शकता मी पूर्ण केळी कट करून घेतलेले आहे. आपण हे आता दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे केळी आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली आहे. आता यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर घालू शकता. ही आपली केळी छान पिकलेली होती त्यामुळे आपण थोडी कमी साखर घातलेली आहे. आणि शिखरांसाठी आपल्याला पिकलेलीच केळी घ्यायची आहे. इथे आपण बारीक करून ठेवलेली विलायचीची पूड घालून घ्यायची आहे. इथे मी विलायचीची पूड घातलेली आहे. याने आपल्या शिखरांना खूप छान सुगंध येतो, चव येते छान. आणि याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे. मी पूर्ण मॅश करून घेते. इथे बघू शकता आपण साखर पूर्ण यामध्ये विरघळून घेतलेली आहे असं छान. आता यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. आता तुम्हाला इथे शिखरण पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे इथे तुम्ही दूध घालू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला छान 2 ते 3 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं असं. आणि इथे आपल्याला सगळ्यात शेवटी बारीक करून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहे. आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. खाण्यासाठी रेडी झालेलं आहे आपलं केळीचं शिखरण. अशा तऱ्हेने तयार झालेली आपली पौष्टिक केळ्याचं शिखरण. हे शिखरण बनवायला एकदम सोपी आहे आणि पौष्टिकही आहे. तुम्हाला जर माझ्या या केळीच्या शिखरणचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.